जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा गुलगुल पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी विठ्ठला विठ्ठला Oh,
जगन सर्वजन सौंदर्य लाभगानो जगन हितपाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कन्यम कन्येन सदैवनं सम्मिथलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा गुरु प्रथमं स्मरण होयच कळविद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु सारिका असता पाठी राख इतरांचा का कोण करी तीन श्री साहात तया माझे दंडवत काकी झोळी पुढी स्वान नित्य जाणवीचे स्नान हेची भावी माझे आस जन्मजन्मी तुझा दास पन्नरीचा वार करी वारी चुकन दे हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा तुलळ चंद्र भागे स्नान तुका माझे हेची दान पन्नरीचा वार करी वारी चुकन दे हरी प्रस्तुत भगवान परमात्म्याचे श्री करता घेतलेला बंध जगद्गुरु संत तुकोबा यांचा समाधीपर प्रकरणातील 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरामध्ये असणारा बंध आजच्या या श्री करता घेतलेला आहे. शिरीला प्रारंभ करत असताना थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आपणा सर्वांच्या प्रेमामुळे माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी मला गुरुदेव दत्त महाराजांची सेवा करायला मिळाली. तुम्हा सर्व संत माईबापांची सेवा करायला मिळाली. माझ्या सद्गुरूंची सेवा करायला मिळाली. पांडुरंग परमात्म्याची सेवा करायला मिळाली. मी माझं परम भाग्य समजतो. सेवा ही निमित्ताने काही सांगण्याची गरज नाही. सलाबादप्रमाणे गुरुदेव दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथाळा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये सगळ्यांच्या सहकार्यातून आनंदमय वातावरणामध्ये हा सप्ताह पार पडतो ही सर्वांना ज्ञात आहे. ऐका, कंटाळा कोणाकोणाला आला त्यांनी बोटवरती करावं. तुमची जेवण झाली सगळ्यांची. आळस कोणाकोणाला आलाय खरं सांगा प्रामाणिकपणाने. जेवण झाल्यानंतर आळस येतो. त्यापेक्षा 7-9 कीर्तन जर असेल तर आळस येत नाही. पण जेवल्यानंतर आळस आल्याशिवाय राहत नाही. हे शास्त्र सिद्धांत आहे. आळस नाही ना कोणाला आलेला. 11:30च्या पुढे मी 5 मिनिटंही जाणार नाही. काळजी करू नका. फक्त कुणी आळस देऊ नका. झोप काढू नका. जांभळी द्यायची नाही. ते देवालाही सहन होणार नाही. शास्त्र सिद्धांत ही नारदाची गादी. या नारदाच्या गादीवरती उभा राहून टीकात्मक बोलणं, रागाने बोलणं, आळशीपणाने बोलणं, क्रोधात्मक बोलणं ते देवालाही सहन होत नाही. चला पुढे जाऊया. महत्वाचा विषय मी माझ्या पद्धतीचं सांगतो असा त्याचा अर्थ नाही. आपल्या इथं कीर्तनकार किती आहेत कीर्तनकार? मोजा 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 मोजा. सोडाबाईला धरून किती जण आहेत कीर्तनकार? बोला लवकर. पांडुरंग बाबा बोला, किती कीर्तनकार आपल्या वाडी किंवा उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये किती कीर्तनकार आहेत? 3 आहेत. सोडाबाईला धरलं का? हा, सोडाबाई धरून 3 कसे जास्त असतील? किती जण आहेत? 3च आहेत का कीर्तनकार? प्रवचनकार किती आहेत? 3 वाढलेत. म्हणजे पहिले किती होते? अच्छा, कीर्तनकार पण ते प्रवचन करत होते. पण आता या वर्षी 3 कीर्तनकार वाढले. चला पुढे जाऊया. महत्वाचा विषय. गाव चालवणारं, वाडी चालवणारं कोण आहे बरं इथं बसलेल्यापैकी? बोटवरती करा.
माझी भाषा समजते का तुम्हाला? मी प्युअर मराठी बोलतोय, इंग्लिश बोलत नाही, हिंदी बोलत नाही. गाव चालवणारं आणि वाडी चालवणारं असं कोण आहे इथं बसलेल्यापैकी? त्यांनी बोट वरती करा. तेव्हा मला माझ्या अभंगाकडे वळायचं. 11:30च्या पुढे 5 मिनिटं पुन्हा जाणार नाही, कोणच नाही. अरे वाडीला समजून सांगणार, गावाला समजून सांगणार असं बसल्यापैकी कोणतरी असेल का नाही? तुम्हाला मी तसं काही बोजा टाकणार नाही, तुम्हाला काहीतरी अवघड असं विचारणार नाही, काळजी करू नका. कोण आहे तिथं? कोण आहे गावाचा समज घालणारं, वाडीचा समज घालणारं, किंवा कुठल्याही देवादिकांच्या कामामध्ये म्हणा, उदाहरणार्थ कुठल्याही कामामध्ये असं समजून सांगणारं कोणतरी असेल का नाही इथं बसलेल्यापैकी? चला, कोण असेल ते असेल, घाबरताय. महाराज आपल्याला काहीतरी विचारतील असाच त्यांचा प्रश्न असेल. चला पुढे जाऊया. शास्त्र सिद्धांत आहे, देव किती आहे? देव म्हणून ज्याला वाडी चालवायची त्याने अभ्यास करा, ज्याला गाव चालवायचा त्याने अभ्यास करा, ज्याला संप्रदाय चालवायचा त्याने अभ्यास करा, ज्याला राजकारणामध्ये जायचं त्यांनी पक्षाचा अभ्यास सुंदर प्रकारे आणि चांगल्या प्रकारे करा. आता सांगूच का, ते वातावरण आता चालू झालेलं आहे. आता 21 तारखेला समजेल, है ना? हो, 21 तारखेला समजेल. ज्याला राजकारणात जायचंय, जो राजकारणात गेला त्याला जर खाता आलं नाही तर त्याच्यासारखा नालायक जगात कोणीही नाही. खाता आलं पाहिजे. आणि ते कोणाचं? गोरगरिबांच्या मना मोडायच्या नाही, गोरगरिबांना लुबाडायचं नाही. गव्हर्नमेंटला किती जरी फसवलं, गव्हर्नमेंटचे किती जरी पैसे खाल्ले तरी पाप लागणार नाही. पण तुम्ही जर एखाद्या गोरगरिबांच्या जर मना मोडून जर तुम्ही जर खाल्लं तर 100% तुमच्या 7 पिढींना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र सिद्धांत आहे. चला पुढे जाऊया. देव किती आहेत? किती देव आहेत? तुम्ही म्हणा ना, महाराज असू द्या, किती असतील ते असतील. एकदा सांगून टाका, मोकळं व्हा, उगाच आमचं डोकं खाजू नका. किती देव आहेत? 33 कोटी देव आहेत, 8 कोटी भगवान आहेत. मुख्य देव किती आहेत? किती आहेत मुख्य देव? संस्कृतमध्ये वाक्य आलेले पंचदैवता. किती देव आहेत? 5 आहेत. तुमच्या घरामध्ये शुभचिंतन शुभ कार्य असताना प्रथम पहिला अगोदर तुम्ही कोणाला अनुकूल करून घेता? तुम्ही पुढे कोणाला अनुकूल करून घेता? बघा, इथूनच सुरुवात झाली आपली. मग इथं एक संस्कृतमध्ये वाक्य आहे, शास्त्र म्हणेल जे सांगावे तेही राज्यातून मानावे. जर उलट्या विधी झाल्या तर 100% आपलं उलट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने आपण जर विधी केला कुठचाही असू दे तो 100% पार पडल्याशिवाय राहणार नाही. देव किती आहेत? किती आहेत? सोनाबाई किती देव आहेत? 33 कोटी देव आहेत, 8 कोटी भैरव आहेत. मुख्य देव किती आहेत? 5 आहेत. पहिलं दैवत, पहिलं दैवत कुठचं? अरे आपण कोकणातली मंडळी आहोत, आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. आता यापुढे रूढी चालत होती त्याप्रमाणे आपण करत होतो, पण आता विज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून ही तरुण पिढी अतिशय पुढे गेलेली. एखाद्या वाडीतल्या माणसाने जर सांगितलं तर मला वाटत नाही तरुण पिढी ऐकेल. गावातल्या एखाद्या माणसाने सांगितलं तर ते तरुण पिढी ऐकेल असं नाही. म्हणून वाडीचा अभ्यास करा, गावाचा अभ्यास करा, संप्रदायाचा अभ्यास करा, राजकारणाचाही अभ्यास करा आणि नंतर त्याच्यामध्ये प्रवेश करा. हो, तुम्हाला लगेच विचारल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या ग्रंथामध्ये, कुठल्या पुराणामध्ये, कुठल्या शास्त्रामध्ये, कुठल्या वेदामध्ये लगेच तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिलं दैवत कुठचं? कुठचं? बाबा
पहिलं दैवत कुठचं? धरणी गर्भ संभूत मी दुर्गांधी समप्रभ कुमारम सख्य संच मंगलम प्रणाम्यम या जागेचा मालक. स्थान दैवत त्याला म्हणतात. काय म्हणतात? स्थान दैवत. त्या जागेवरती आपण कुठलंही शुभ कार्य शुभ चिंतन करत असताना तो जागेवाला जर आपल्याला प्रसन्न असेल अनुकूल असेल तरच आपलं पुढील कार्यक्रम आपला व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे काय होतो पार पडतो. पहिलं दैवत कुठचं? बोला 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 लवकर बोला. कुठचं? स्थान दैवत म्हणजे या जागेचा मालक. दुसरं दैवत कुठचं? दुसरं दैवत कुठचं? देवाला देव घर नाही मला दादुल्या नको गे बाई. आता तरी लक्षात आलं का? पहिलं दैवत कुठचं? स्थान दैवत. दुसरं वास्तु दैवत आणि तिसरं कुल दैवत. चौथं या गावाचं कंपाऊंड कुठलं? ग्राम दैवत. आणि पाचवं तो या देवाचा तो या देवाचा किती झाले? 33 कोटी देव आहे. 60 कोटी भैरव आहेत. मुख्य देव किती आहेत? पाठ करून घेतोय तुमच्याकडून. पुढच्या टायमाला आल्यानंतर सांगता आलं पाहिजे. किती देव आहेत मुख्य? किती आहे? 5. पहिलं दैवत कुठचं? स्थान दैवत. दुसरं वास्तुदैवत. तिसरं कुल दैवत. चौथं ग्रामदैवत. आणि 5वं आराध्य दैवत. तो ह्या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. असे किती देव आहेत? 5 आहेत. शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे. 4 देव प्रसन्न नसले तरी चालेल पण आपली कुलस्वामी आपल्याला अनुकूल असली पाहिजे. जर आपली कुलस्वामी आपल्याला अनुकूल जर नसेल तर आपला प्रपंच आपला व्यवहार आपला धंदा आपलं घर व्यवस्थित चालत नाही. चला पुढे जाऊया. देवाऱ्यामध्ये फुटके टाक. देवाचे नाक तुटल्यालं, कान तुटल्यालं, तोंड तुटल्यालं, हात तुटल्याले असे टाक ठेवू नका. ते त्रायदायिक असतात. त्याला काय म्हणतात? भांगले आले देव म्हणतात. त्याला काय म्हणतात? भांगले आले देव म्हणतात. तसंच मंदिरामध्ये फुटल्याली तुटल्याली मूर्ती कधीही ठेवायची नाही. ती सगळ्यांना त्रासदायक असते. तसं मंदिर बांधणं सोपं आहे. देवाची स्थापना करणं सोपं आहे. जर त्या मंदिराचं पावित्र्य राखलं गेलं नाही तर शास्त्रामध्ये रोज सांगितलेलं आहे मूर्तीची स्थापना केली त्या देवाची जर नित्यनेमाने पूजा अर्चा जर झाली नाही तर शास्त्रामध्ये काय सांगितलंय? दोष सांगितलेला आहे. आता गुरुदेव दत्त महाराजांची तुम्ही मूर्ती या ठिकाणी स्थापना केली. स्थापना केलेली किती वर्ष झालं म्हटले तुम्ही?
किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? मोजा मोजा मोजा. महाराजांची स्थापना केलेली 45वे वर्ष आहे हा, आणि सप्ताहाला सुरुवात केलेलं आहे कितवं वर्ष? मोजा 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 लवकर, मोजा 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 लवकर मोजा. सप्ताहाला सुरुवात केलेली कितवं वर्ष आहे? कितवं असेल? मूर्ती बसवल्यापासून सप्ताह हा चालू आहे. पहिला एका दिवस 1 दिवसाचा असेल, नंतर 2 दिवसाचा असेल, किंवा आता 2.5 दिवसाचा केला. याच्यापेक्षा वाढवण्याच्या भानगडीत बघू आता आहे तेच राहू द्या, नाही तर 8 दिवसाचे सप्ते 3 दिवसावर आले हो. आणि एकच देव आहे तो एकच राहू द्या, जास्त देव वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. चला पुढे जाऊया. महत्वाचा विषय मी माझ्या पद्धतीचं सांगतोय असा त्याचा अर्थ नाही. शास्त्र सिद्धांत भाग्यवान आहात, नशीबवान आहात. मला चांगलं माहित आहे या वाडीमध्ये या गावामध्ये फार मोठी मोठी माणसं होऊन गेली. आता मी प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला मार्ग दाखवलेली अशी काही मंडळी बरीचशी होऊन गेली आणि अजून काही सुद्धा आहेत. समाधान वाटतं, आनंद वाटतं. आज बरं मला वाटतं 7 का 8 वर्षांनी मी आलो आहे ना. कुठे गेले आमचे जाडे बाबा? कुठे गेले जाडे बाबा? कुठे आहेत? 7 का 8 वर्षांनी आलो मी, पण आल्यानंतर खरोखरच भारावून गेलो मी. असा तुम्ही कार्यक्रम ठेवला की तो न सांगण्याच्या पलीकडेचा कार्यक्रम. मलाही माहिती नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही कराल म्हणून. आणि दुसरं एक समाधान वाटतं. हे मुलांनो, ऐकलं का? ऐकलं का? तुमच्या पाठीमागे कोणाचा आशीर्वाद आहे? अरे कोणाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे? तुम्ही आजी तरुण पिढी तयार झाली. कोणाचा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद आहे. तुम्ही असं म्हणू नका आम्ही म्हणून होतोय, नाही तर होणार नाही. थोडा मोठ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आज तयार झालात. आता तांबड बाबा, आता तुम्ही कधीही गेले तरी चालते. थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तयार झालात. एक समाधान वाटतं. आमची तरुण पिढी एवढी सुंदर तयार झाली, टाळकरी वाजवणारी, हो नियोजन करणारी सुंदर. आमच्या मुलीसुद्धा चांगल्या तयार झाल्या. आता मी कौतुक करतो असा त्याचा अर्थ नाही बरं. हां, आता तुम्ही सगळे माझेच आहे, अलग लक्षात माझेच आहे, वेगळे कोणीही नाही. पण कीर्तनकारापैकी एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि एक आळंदीमध्ये शिक्षण घेऊन कीर्तन करणं एवढं सोपं नाही. ग्रामीण भागामध्ये चालतं, हातभर इकडं काय ना हातभर तिकडं काय. पण आळंदीमध्ये शिक्षण घेऊन आज एवढा अभ्यास करून एक कौतुक करावं लागेल आमच्या स्वराचं. मला असं वाटलं तू मगाशी माझ्या हातातून विणा घेऊन आलीस त्यावेळेस म्हटलं हिला जमतंय का नाही. मी काही अजून कीर्तन ऐकलं नव्हतं, ते मोबाईलला ऐकलं होतं. पण म्हटलं कसं आहे समाजामध्ये धीर चेपतो का नाही किंवा समज आपल्याला धारिष्ठ होतंय का नाही. पण एक समाधान वाटलं, चांगलं वाटलं. आता भवितव्यामध्ये किती मोठी होशील ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते सांगता सुद्धा येणार नाही. आशीर्वाद महत्वाचा आहे, आशीर्वाद. आणि त्या स्वराच्या आईवडिलांचे चुलत्याचे चुलतीचे कष्ट आहेत, हो कष्ट आहेत त्यांची. प्रत्येक वेळेस क्लासला आणून ठेवून सोडणं, नेणं, शिक्षण देणं, आशीर्वादच लागतो. आणि आवड पण लागते, आवड पण लागते. चला, ईश्वरी कृपा आहे देवाची, कारण देवाची जाणे. हो हो, या महाराजांचे पुजारी कोण आहेत? पुजारी तुम्हीच का बाबा? उत्तम, तुम्ही चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे कायमस्वरूपी तुम्हीच आहेत का पाळीवार पूजा आहे? कायमस्वरूपी तुम्हीच का? मग या बाबाची पूजा कशावर करता तुम्ही? लुंगीवर, लेंग्यावर, बरमुड्यावर, पिवळा पितांबर लावून. मग आज दिवसभरामध्ये वास्तविक तुम्ही भगवं वस्त्र लावायला पाहिजे होतं, अंगावर भगवं वस्त्र घ्यायला पाहिजे होतं, बरोबर आहे का नाही? आता पुढच्या वर्षापासून नसेल तर कमिटीकडून नाही तर गाववाडीतल्या मंडळीकडून मागून घ्या. जाडे बाबा, पुढच्या वर्षी एक भगवं काय लुंगी नाहीतर सोळ आणि एक अंगावरती उपरणं भगवं. आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे?
काय केलं पाहिजे ते भगवं वस्त्र साधं काय केलं पाहिजे धारण केलं पाहिजे या महाराजांना भगवं वस्त्र आवडतं जास्त हा हा चांगले आनंदाची गोष्ट आहे हरकत काही नाही बरं आता 3 3.5 4 दिवस झाले मुंबईकर पुणेकर अहमदाबादवाले सुरतवाले बडोदेवाले इकडून तिकडून पाहुणे मंडळी वगैरे आता भरपूर बहुसंख्येने आले इथं हा आता किती वर्षांनी परत येणार मंदिरात किती दिवसांनी येणार बाबा खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही या लोकांच्या समोर खरं सांगायचं प्रत्येक गुरुवारी आरती असते का दररोज पण आरती नाही का आरती दररोज नसते का तुम्ही एकटे करता पण नक्की करताना आरती खरंच सांगा ना करताना आरती पूजा करताना पूजा करताना कुठं आरती करतात अरे पूजा झाल्यावर आरती करतो पूजा झाल्यानंतर तुम्ही आरती करता बरोबर आहे का नाही हा मग प्रत्येक गुरुवारी आरती होते का नाही काय असेल ते सांगा हे मला समाजाला वाडीतल्या मंडळींना सांगता येईल प्रत्येक गुरुवारी आरती होते का नाही हो बरोबर आहे उदाहरणार्थ प्रत्येक पौर्णिमेला म्हणा गुरुवारी असं भजन वगैरे होतं का नाही भजनी मंडळीचं नाही खरं सांगा काय असेल ते खरं सांगा हा पहिलं करायचे मग आता काय मोडा केला का ते चला पुढे जाऊया आपण तसे महाराज या ठिकाणी आले ते उभेच आलेले नाही देव तसा कुठेही यायला मोकळा नाही ज्या ते गुरुदेव दत्त महाराज या ठिकाणी आले त्यार्थी या वाडीमध्ये कोणतरी त्यांचा सेवक किंवा भक्त होऊन गेला असेल तरच महाराज या ठिकाणी आले नाहीतर महाराज तसे कुठेही यायला तयार नाही देव तसा कुठेही यायला तयार नाही महाराजांचं प्रमाण आहे पंडुबा काय प्रमाण आहे ज्या सुखा कारणे धन्य धन्य ते वैष्णव सदन ते लक्ष्मी सहित शोभे नारायण देव तसा कुठेही यायला रिकामा नाही चला पुढे जाऊया महत्वाचा विषय महाराजांचे किती ठिकाण आहेत जसे महाराष्ट्रामध्ये किती धाम आहेत किती पीठ आहेत पांडुबाबा किती पीठ आहेत आपल्या भारतामध्ये किती पीठ आहेत पीठ म्हणजे भाकरीचं नाही नाचणीचं नाही कुठचं पीठ ज्याला आपण 4 पीठ म्हणतो ना तसे आपल्या भारतामध्ये 4 पीठ आहेत जसे 4 पीठ आहेत तसे दत्त महाराजांचे 3 पीठ आहेत महाराज भिक्षा मागायला कुठं जात होते कुठं भिक्षा मागत होते कोल्हापूर बोला बोला मोठ्याने बोला तिकडे कोणतरी बोललंय गाणगापूर म्हणून बरोबर आहे दत्त महाराज हे भिक्षा कुठं मागायचे गाणगापूर मध्ये अरे कसलाही शेत्या भाट्या असू दे तिथे गेल्यानंतर त्यांनी भिक्षाच मागावी लागते
आणि भिक्षा मागत असताना ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस काय म्हणतो, काय म्हणतो? मधुकरी नाही, भिक्षा मागत असताना अल्लक निरंजन काय म्हणायचं? अल्लक निरंजन. देवाला नैवेद्य असतो का दररोज? कशाचा? साखराचा असू दे, गुळाचा असू दे, दाखवताना नैवेद्य. ऐका, तुम्ही नवनाथ वाचलाय का? वाचलाय का नवनाथ? नवनाथ ग्रंथ वाचलाय का कुणी? नवनाथ ग्रंथ, त्याच्यामध्ये सुंदर असं वर्णन आलेलं आहे. जाडे बाबा, या देवाला कोणाच्याही घरातला नैवेद्य चालत नाही. या देवाला पुजाऱ्याने प्रत्येक दिवशी 5 घरं मागायचे. दारात उभं राहूनच कोणाच्याही घरात जायचं नाही. भगवी झोळी काकाला, हातामध्ये कमंडलू. आणि महाराजांना काय नैवेद्य करता? कोरडं धान्य म्हणायचो. कोरडं शिजवल्याला कोणाच्या घरातलं घ्यायचं नाही. अलग लक्षात, ते पवित्र असेलच असं नाही. याच्यातलं भांडं तिकडं वापरलेलं, तिकडचं भांडं इकडं वापरलेलं असतं, ते चालत नाही. कोरडा शिदा घ्यायचा. कोरडा शिदा घेऊन मग मंदिरात यायचं. मंदिरात स्वतंत्र चूल मांडायची, त्याच्यावरती ते काय असेल ते नैवेद्य करायचा. तो गुरुदेव दत्त महाराजांना दाखवायचा आणि तो दाखवल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा. हा नैवेद्य दत्त महाराजांना चालतो, घरातला चालत नाही. मग आता उद्यापासून करणार का? कसं काय करणार का? जाडे बाबा, जमल काय? 5 घरं नेमून द्या. पूजा झाली की प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं. भगवं सोहळं, भगवं उपरणं, हातामध्ये भगवी झोळी, एका हातामध्ये कमंडलू. कोणाच्या दारा आतमध्ये घरात पाऊल टाकायचा नाही. कोणाचं पवित्र घर असतं, कोणाचं अपवित्र असतं. कुणी आंघोळ्या केलेल्या असतात, कुणी नसतात केलेल्या. ते असून त्याला अनेक काही कारणं असतात. म्हणून कोणाच्याही घरामध्ये पाऊल टाकायचं नाही. दारातूनच आवाज द्यायचा. काय आवाज द्यायचा? काय काय काय? बोला बोला बोला. अरे आमचे पुजारी साधाही डोळे तो. एखादा चाप्टर पुजारी असता ना, तर आम्हाला पण गप्प बसवत असत है ना. काय म्हणायचं? अल्लक निरंजन. घरातल्यानी समजावं, दत्त महाराज आपल्याकडे आले. अलग लक्षात, दत्त महाराज आपल्याकडे आले. म्हणून वाडीतल्या मंडळीने लक्षात ठेवा, दुपारी 12 वाजता कोणी अतिथी तुमच्या दारावरती जर आला, काही देता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका. चहा देता येत असेल चहा द्या, दूध देता येत असेल दूध द्या, नाश्ता देता येत असेल नाश्ता द्या, जेवायला देता येत असेल जेवायला द्या. हेही देता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका. तुला काही रोग आलाय का काम करायला, एवढं तरी बोलू नका. आला तसा परत जा. आणि एक सांगतो तुम्हाला, देव ओळखायचा कसा, संत साधू आणि मंत ओळखायचे कसे, असा उल्लेख आलेला आहे धर्मशिंदूमध्ये. ज्यावेळेस दुपारी 12 वाजता तुमच्या दारावरती अतिथी आला, अतिथी आल्यानंतर आपण उन्हामध्ये उभं राहतो का नाही? आता पण बघा उजेडामध्ये उभा आहे, इकडे काय पडते, काय पडते? प्रतिबिंब पडतं का नाही? का सावली म्हणतात त्याला, काय म्हणतात? सावली आहे ना, सावली पडते का नाही? सावली पडली की समजावं तो देव नाही, संत नाही, साधू नाही, महंत नाही. आणि ते प्रतिबिंब जर पडलेलं नसेल तर समजावं गुरुदेव दत्त महाराज आले. उदाहरणार्थ भगवान परमात्मा आलाय. म्हणून देवाला अनेक रूप घेता येतात. देव गाढवाचं रूप घेईल, कुत्र्याचं घेईल, मांजराचं घेईल, बैलाचं घेईल, एखाद्या वेड्याचं सोंग घेऊन तुमच्या दारामध्ये येऊन भिक्षा मागेल. माई त्यावेळेस मात्र आनंदाने बोला, समाधानाने बोला, काही देऊ नका, पण निदान वाईट तरी बोलू नका. अलग लक्षात. म्हणून भाग्यवान महाराजांना इथं कसं काय आणलं तुम्ही? आणि कदाचित जाडेबाबा कोणाच्या स्वप्नामध्ये काय कोण भक्त होतं का यांचा? दत्त महाराजांचे कोण भक्त होते का इथे?
या वाडीत जाडे बाबा, तुम्हाला विचारतो जाडे बाबांना, पुण्यातल्या जाडे बाबांना विचारतोय, हा गावातले नाही. कोण त्यांचे भक्त होते का कोण इथं वाडीमध्ये असतील किंवा होऊन गेले असतील, त्याशिवाय महाराज आलेले नाही. म्हणून ऐका, देव कोणाच्या रूपाने येईल कधी येईल ते सांगता येणार नाही. आणि कधी तो तुमच्या प्रसंगाच्या असा मागेही उभा राहिला आणि पुढेही उभा राहील ते सांगता येणार नाही. म्हणून जगद्गुरु संत तुकोबराय चक्रात्मक सांगतात. चक्रात्मक मला अनुभव आहे, मला कळलं, मला समजलं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. महाराजांचं प्रमाण आहे ना, माझा अनुभव चकारात्मक बोलतात. तुकोबरे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, हे जीवानी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी याच जन्मामध्ये नाही, अशा अनेक जन्मामध्ये मी तुझा काय होईल. का बरं, काय तुकोबरांच्या जीवनामध्ये काय अनुभवाला आलं थोडक्यात उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. आता ऐका, तुम्ही झोपलं नाही ना इकडे कोण, नाही तर काही काही म्हणत असतील झोप आली, हा बुवा कधी उरतोय है ना, आणि कधी संपवतोय, कधी घर घालतोय. ऐका ऐका ऐका, काय तुकोबरांच्या जीवनामध्ये अनुभवाला आलं. ऐका, महत्वाचा विषय, जबाबदारी प्रपंचातली, व्यवहारातली, घरातली, दारातली यांची का तुमची. बोला लवकर, वाजले किती, 15 मिनिटामध्ये उरकायचंय मला. आता कोणाची जबाबदारी, तुमची का यांची. प्रपंचातली जबाबदारी कोणाची, जबाबदारी यांची. घराची लक्ष्मी कोण आहे, माता भगिनी. तर माता भगिनी, तुम्ही महिनाभर काम करून जो पगार असेल तो पगार यांच्याकडे द्यायचा. आता पुढचा ऐका, ज्याची पत्नी व्यावहारिक आहे त्याचा प्रपंच मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याची पत्नी उधळपट्टी करणारी त्याच्या प्रपंचाला आग लागल्याशिवाय राहणार. महिन्याला 1000 रुपये दिले, 800 रुपयामध्ये महिना भागवते, 200 रुपयाची आरडी काढते. आरडीच म्हणतात, 200 रुपये बाजूला करून ठेवते. समजावं, याचा प्रपंच मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या पत्नीकडे 1000 रुपये दिले, महिन्याला 1500 रुपये करून ठेवते. समजावं, याचं प्रपंचाचं वाटूळ. म्हणून जबाबदारी कोणाची, कोणाची जबाबदारी. तुम्ही यांच्याकडे आणून द्यायचं, प्रपंच चांगला करण्याची जबाबदारी कोणाची, माता भगिनींची. म्हणून तुकोबरांच्या मंडळीची जबाबदारी होती. महाराजांनी आपलं नामचिंतन करण्याकरता तिन्ही डोंगरावरती जावं, पण एक नेम होता जिजाबाईचा, महाराज जेवत नाही तोपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा ग्रहण करायचा नाही. खरंच प्रामाणिकपणाने सांगा, महिला वर्गांना विचारतोय, तुमचे मालक घरी आल्याशिवाय तुम्ही जेवता का वाट बघत राहता. बसलेल्यापैकी खरंच सांगा, पोट वर करून सांगा, माझे मालक घरी आल्याशिवाय मी जेवत नाही. बोट वरती करून सांगा, सांगा सांगा, लवकर लवकर सांगा, लवकर बोट वरती करा. मला वाटतं ह्या वाटच बघत नाही. आता त्यांचंही बरोबर आहे. जर या बावळ्याला रात्री 2-2 वाजेपर्यंत जर ढाब्यावर थांबायची सवय असेल तर यांनी तरी कुठं उपाशी राहत. पण जिजाबाईचा नेम होता, महाराज जेवत नाही तोपर्यंत जेवण पण करायचं नाही. जिजाबाईने जेवण बनवलं, पाठीमध्ये भरलं, डोक्यावरती पाठी घेतली आणि जिजाबाई निघाल्या. महाराजांचे किती डोंगर, 3. कुठचे कुठचे,
भामचंद्र, घोराडे आणि भंडारा असे 3 डोंगर. पण आत्मविश्वास होता जिजाबाईचा. ऐका, जिजाबाई ह्या देवात तुकोबरायांना कधीही बोलत नव्हत्या, पण देवाला एक दिवसही असा गेला नाही की शिव्या दिल्या नाही. अरे विठ्या मूळ माईच्या कारत्या, तुझी रांडरंडकी झाली, तुझं नगाल की रे मड, तुला पाहून काळ रड. अरे विठ्या मूळ माईच्या कारत्या. पण जिजाबाईचा आत्मविश्वास होता, ज्या डोंगरावरती महाराज गेलेले त्या डोंगराचा रस्ता सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल. जिजाबाई देवी डोंगराच्या पायथ्याला येऊन उभ्या राहिल्या. विचार पडला, महाराज कुठच्या डोंगरावरती गेले असते. भामचंद्र डोंगराला जो रस्ता जातोय त्या रस्त्याला कान लावला, आवाज येत नाही. घोराडे डोंगराला जो रस्ता जातोय त्या रस्त्याला कान लावला, आवाज येत नाही. पण ज्या डोंगरावरती महाराज गेलेले तो भंडारा डोंगर, भंडाऱ्या डोंगराला जो रस्ता जातोय त्या रस्त्याला कान लावल्याबरोबर तो रस्ता सुद्धा काय म्हणत होता, काय म्हणत होता, काय म्हणत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिजाबाईच्या लक्षात आलं, महाराज या डोंगरावरती गेलेले. जिजाबाई ताड 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 निघाल्या. निम्म्या डोंगरावरती गेल्याबरोबर भगवान परमात्म्याने जिजाबाईची परीक्षा घेतली. पायात काय दिला टोचून, कशाचा, खैराचा काटा टोचून दिला, खैराचा. डोक्याला हात लावला आणि जिजाबाई खाली बसल्या. खाली बसल्यानंतर तेवढ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याने 80-90 वर्षाचं वय, धोतर, निरुशट, खांद्यावर उपर्ण, फेटा बांधलेला, हातामध्ये काठी, काठी टेकत 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 भगवान परमात्मा जिजाबाईच्या समोर आले आणि म्हणू लागले, आई साहेब काय झालं, आई साहेब काय झालं. जिजाबाई म्हणू लागल्या, बघणारे बाबा, त्या मेल्या काळ तोंड्याने माझ्या नवऱ्याला वेड लावलं. त्यांचं जेवण घेऊन येत असताना बघ ना माझ्या पायामध्ये काटा मोडला. जिजाबाईला काटा मोडला. पांडुरंग परमात्मा म्हणू लागले. पांडुरंग परमात्माही खाली बसले. कुठच्या पायात काटा मोडला बरं, तिथेही राग होता. छटकन पाय असा पुढे केला. पांडुरंग परमात्म्याने पाय हातात घेतला. कोणाचा, जिजाबाईचा आपल्या मांडीवर घेतला. कोणी, पांडुरंग परमात्म्याने. काटा होता का, पितांबर फाडला, त्याची चिंदी काढली आणि बोटाला गुंडाळली. बोटाला गुंडाळून झाल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी गुप्त झाले. जिजाबाई ताडकन उठल्या, डोक्यावर पाठी घेतली आणि ताड 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 निघाल्या. ज्या ठिकाणी तुकोबराई नामचिंतनाला बसले त्यांच्या समोर जाऊन जशी वीज कडकाली तशा कडकल्या जिजाबाई. आता तरी सुट्टी आहे का नाही, उठा, जेवण करा. तुकोबराईने डोळे उघडून पाहिल्यानंतर तुकोबराई म्हणू लागले, उशीर झाला. महादेवाने त्रास दिला का, काशीबाईने त्रास दिला का, नारायणाने त्रास दिला का, महादेवाने त्रास दिला का. जिजाबाई म्हटल्या, कोणीही त्रास दिला नाही. मी निम्म्या डोंगरावर येत असताना माझ्या पायामध्ये काटा मोडला. तुकोबराई म्हणू लागले, हो काटा मोडला, कुठच्या पायात मोडला बरं. तिथंही राग होता. छटकन पाय असा पुढे गेल्याबरोबर तुकोबराईंचं लक्ष गेलं. ते कुठं गेलं, कुठं गेलं, एवढं अजून तुमच्या लक्षात येत नाही. कशाकडे गेलं लक्ष, हो पायाकडे लक्ष गेल्याबरोबर तुकोबराईंना काय दिसलं, पितांबर दिसल्याबरोबर तुकोबराईंचं अंतकरण भरून आलं. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येऊ लागले. तुकोबराई जड अंतकरणाने म्हणतायत, अवले अगं रात्रंदिवस मी हाडाचे काढं करतोय, रक्ताचं पाणी करतोय, पण त्या बाबाने मला अजून कधी भेट दिली नाही आणि तू त्याच्या नावाने रात्रंदिवस भजन करतेस. भजन कसलं भजन, याचं भजन. हा अनुभव तुकोबरायांच्या जीवनातला. म्हणून तुकोबराय सांगतात, हे जीवानी माझी जन्मोजन्मी तुझा दास. मग तुझा तासच नुसता करून ठेवू नको, मग मला काहीतरी काम दे. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात,
पंढरीचा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, मला वारी दिली वारी. ऐका, आपल्या या वाडीतून कुठच्या वारीला जातात मंडळी? माही वारीला का कार्तिकी वारीला का आषाढी वारीला? माही वारीला जास्त जातात, कार्तिकी वारीला कमी, आषाढी वारीला क्वचित. बरोबर आहे का नाही? बरं, आनंदाची गोष्ट. किती गाड्या जातात आपल्या या वाडीतून? एक गावातून एक जाते, गावातून एक जाते. बाकी मग छोट्या मोठ्या वगैरे अशा गाड्या जात असतील. हो, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे, हरकत काही नाही. बरं, पंढरपूरला गेल्यानंतर काय करता तुम्ही? खरंच सांगा, प्रामाणिकपणाने सांगा, काय करता? नाही तर वाडीत तेच, घरात तेच, पंढरपूरला जायचं, खोली भाड्याने घ्यायची, तिथं पण कात्या कुठत बसायचं. तुझं कसं झालं, माझं कसं झालं. त्याने काय केलं आणि ह्याने काय केलं? अरे वारीला जायचं ते कशा करता जायचं? अरे वारीला एकदाच गेला तर त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणारच नाही. असे अनुभव आहेत किती लोकांचे. महाराज, मी जात नव्हतो, पण माझ्या मित्राबरोबर त्याचे स्वतःचे पैसे खर्च करून मला त्याने वारीला नेलं. मी एकदाच जाऊन आलो, पण माझ्या घरामध्ये एवढी सुखाची प्राप्ती, समाधानाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती. एक वेळ मला जेवायला मिळणं कठीण होतं, पण आता परिस्थिती अशी की काय काय खावं अशी परिस्थिती. वारी ही सामान्य गोष्ट नाही आहे, सामान्य गोष्ट नाही. तुम्हाला इतिहास चांगला माहिती असेल. चोकोबार यांच्या पत्नीचं काय केलं? काय केलं? बाळांपण केलं भगवान परमात्माने. बाळांपण चोकोबाराच्या घरी भगवान परमात्मा 5 दिवस राहिला. 5 दिवस, 5 दिवस. हो, बाळांपण केलं. काला उरकून चोकोबाराय निघणार त्याच्या अगोदर, म्हणजे 5वी करायची त्या दिवशी, भगवान परमात्म्याने त्या मुलाला मॉलिश सुद्धा केली, आंघोळ सुद्धा घातली. कुणी? पांडुरंग परमात्म्याने. व्यायाम माहिती आहे का तुम्हाला? व्यायाम असतो बघा लहानपणी, आहे ना पांडुरंग बाबा. हो, आपल्या माता भगिनी सांगतील, मांडीवरती घेऊन मॉलिश केल्यानंतर शेवटचा व्यायाम असतो ना, आहे ना? व्यायाम असतो का नाही? वडावडीचा व्यायाम असतो, तो सुद्धा भगवान परमात्म्याने केला. अहो, एवढंच नाही, दृष्टपण काढली भगवान परमात्म्याने. दृष्टपण तुम्ही दृष्ट काढता का नाही? ऐका, तुम्ही पण आपलं लहान गुंडस मूल, लहान मूल जर बाहेरून आणलं, घरात घेण्याच्या अगोदर त्याच्या अंगावरून काहीतरी भाताची मूद काढा, नसेल तर शिळी भाकरी करा, किंवा भाकरी असेल ती काढा. नाहीतर घरात गेल्यानंतर ते मूल किरकिर केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, देवाने ते दृष्ट सुद्धा काढली. तुम्ही दृष्ट काढण्याकरता काय काय घेता? काय घेता? बोला बोला बोला, लोक इकडे. कंटाळा नाही ना आला? कंटाळा नाही ना आला? मग टेकून बसू नका. टेकून कधी बसवतात आपल्याकडे? टेकून बसू नका. टेकून
टिकून कधी बसवतात? अजून नाही लक्षात आलं वाटतं ना. काय सांगत होतो? काय काय घेता दृष्ट काढताना? बोला बोला लवकर तुम्ही, बोला 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 लवकर. काय घेता? मिरची नाही का? वाळलेली मिरची येता ना, मोहरी येता, तुरटी, अजून काय, मीठ, एवढं घेता का नाही? हातात घेतल्यानंतर मग काय करता? किती वेळ काढता त्या मुलाच्या अंगावरून? किती वेळ? 5 वेळ. बरं काय असेल ते असेल. हा, आणि ते काढताना काय म्हणता? काय म्हणता? आल्या गेल्याची मोठ्या डोळ्याची. आणि त्यांनी कार्यावर टाकताना काय म्हणतात? त्याचे डोळे फुटू दे. हे सुद्धा भगवान परमात्म्याने केले. काला करून तो खूप बरा आहे. आपले चोकोबर आहे. समोरच्या दारात पाऊल टाकतात तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा पाठीमागच्या दाराने घाई गडबडीने शालू विसरून निघून गेले. चोकोबर आहे आल्यानंतर बघतायत तर कोण म्हणणार पण नाही की हे कोणाचं बाणातणीचं घर आहे म्हणून असं म्हणणार पण नाही कोण. जिकडं तिकडं स्वच्छता पताका ठेवायला गेले त्यावेळेस पहिलाच दिसला तो काय दिसला? पांडुरंग परमात्म्याचा पितांबर दिसला. पितांबर अंतकरण भरून आलं, डोळ्यातून घळघळ अश्रू येऊ लागले. आणि चोकोबाईच्या पत्नी आपलं पत्नीकडे गेली आणि म्हणू लागले, कुणी येऊन बाळंतपण केलं? कोण आलं होतं इथं? कोणी येऊन गेलं? त्यावेळेस चोकोबाईची पत्नी म्हणू लागली, अहो काहीतरी बोलू नका. हो, कोण आलं होतं? तुमचीच बहीण आली होती, वंसा आल्या होत्या. काय नंदेला काय म्हणतात तुमच्याकडे? इकडे काय म्हणतात? वंसा आल्या होता. वंसाने काय लहानपण केलं? चोकोबाई म्हणतात, अगं कसली वंसन काय? हो, हाताला धरला नेऊन दाखवलं. बघ बघ बघ, तू म्हणत होतीस ना मला तू वारीला जाऊ नका. बघ त्या बाबाने येऊन बाळंतपण केलं. ज्यावेळेस पितांबर पाहिला त्यावेळेस तोंडामध्ये मारून घेऊ लागली. यापुढे तुम्हाला कधीही म्हणणार नाही की वारीला जाऊ नका. तसं तुम्ही तुमचे पती जर वारीला जात असतील त्यांना कधीही विरोध करू नका. पैसे नसतील तुमच्याकडे उसने काढून द्या. पण वारीला उसने मिळाले नाही तर कर्ज काढा, पण वारीला पाठवा. कर्ज मिळालं नाही तर नाकातलं विका, कानातलं विका, गळ्यातलं विका, पायातलं विका, घरात काही किडूक मिडूक असेल ते सगळं विकून टाका. पैसे द्या, पण वारीला पाठवल्याशिवाय राहू का. म्हणून तुकोबरायांना काय काम दिलं? काय काम दिलं? वारी चुकून दे हरी पंढरीचा वार करी. वारी चुकून दे हरी. का जायचं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पंढरपूर आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली तीर्थक्षेत्र आळंदी. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं काय आहे? देहू आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं काय आहे? पैठण आहे. असं पवित्र स्थान आहे. आणि त्या ठिकाणी संत असतात, साधू असतात. म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर संतांची भेट होती, साधूंची भेट होती. आपल्यामध्ये परिवर्तन होतं. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा गलो. आणि ज्याच्यापासून पापाचा नाश होतो. जातील पापे जन्मांतरी, जातील पापे जन्मांतरी. काळी बाजूला
जन्मजन्मी तुझा सपनांचा करी वारी चुकून दे हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ शेवटच्या चरणी जगद्गुरु संत तुकोबाई सांगतात चंद्रभागे स्नानात काम आहे हेची नाम. ऐका, मी आता इथून पंढरपूरला गेल्यानंतर वास्तव्याच्या ठिकाणी मुक्कामाला राहता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कुठं जातात? स्नानाला. बरोबर आहे, चंद्रभागेच्या स्नानाला जातात. नाग दाबून किती वेळ बुडी मारतात चंद्रभागेत? तिसऱ्या वेळेला पाप धुवून जात असं शास्त्र आहे. ऐका, गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही म्हणाल भारती महाराजांनी सांगितलं, भरपूर चांगलं सांगितलं. इथं गावाला भरपूर पाप करायचं आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिसऱ्या बुडीला पाप धुवून जात. भारती महाराजांनी चांगलं सांगितलं आहे ना.
चंद्रभागेचं स्नान. नंतर कुठं जाता? पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर मग नंदुरबारीचं दर्शन, चोकोबारायांचं दर्शन. आतमध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन. बरोबर आहे का? मग कोणाचं दर्शन घेतो? डायरेक्ट गरुड खांबाचं कसं? पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर कुठे येतो आपण? मग गरुड खांबाजवळ येतो. गरुडाला काय देतो आपण? आलिंगन घडे मोक्ष साधीता जोडे. आणि नंतर मग काय करतो आपण? बाबा काय करतो आपण? कान पकडतो. अंगाभोवताली काय करतो? प्रदक्षिणा घालतो. आणि देवाला म्हणतो, देवा वर्षातून झालेलं पाप असेल ते माफ कर. एवढा देव राहण्याकडे नाही. आणि नंतर मग काय करतो? खाली लोटांगण वंदिनी चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. पण कधी वर्षभरामध्ये प्रपंचामध्ये, घरामध्ये, दारामध्ये, मुलाबाळांमध्ये, बायकोच्या त्रासामध्ये बॅटरी काय झालेली असते, डोकं काय झालेलं असतं, काय म्हणतात त्याला, बॅटरी काय झालेली असते, काय झालेली असते, डाऊन झालेली असते. डाऊन आहे ना. बघा तुम्ही पांडुरंगाचं स्पर्श दर्शन घेतलं की बॅटरी काय होते? काय होते? चार्जिंग होते, फुल चार्जिंग. पण कधी? एक दिवस रात्रभर लाईन लावून, एक दिवस दिवसभर लाईन लावून पांडुरंगाचं दर्शन घेतलं की बॅटरी फुल चार्जिंग होते. आणि डुप्लिकेट जर दर्शन घेतलं, लाईनीमध्ये जायचं, इकडं तिकडं बघायचं, मध्येच घुसायचं, होणार नाही. नसेल तर वजन देऊन बॅटरी फुल चार्जिंग होणार. कष्ट करूनच दर्शन घेतलं तर बॅटरी काय होईल? फुल चार्जिंग होईल. बरोबर आहे का नाही? जर आपण एक रात्र एक दिवस लाईन लावून जर आपण दर्शन घेतलं, दर्शन घेऊन बाहेर आलो, लोकांनी नाही विचारलं तरी आपण सांगतो, माझं दर्शन झालं, माझं दर्शन झालं. आणि ते जर मध्ये घुसून जर दर्शन घेतलं, बाहेर आलं, लोकांनी विचारलं तरी सांगायला काय करतो? मागे पुढं करतो, मागे पुढं करतो. झालं का दर्शन? झालं का दर्शन? झालं. नाही, कष्ट घेतल्याशिवाय तो सुद्धा प्रसन्न होत नाही. तसं गुरुदेव दत्त महाराजांची सेवा केल्याशिवाय महाराज तुम्हाला प्रसन्न होतील ते सांगता येणार नाही. म्हणून भाग्यवान आहे, शिवाने आनंद वाटला बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे. सुंदर नियोजन आहे. आता आम्ही यायचो 3 वर्ष 4 वर्ष मला वाटतं यज्ञ केला. त्यावेळेस एवढी जागा होती. इकडं खड्डा, तिकडं खड्डा. पण आल्यानंतर पाहिल्यानंतर वातावरण एकदम काहीतरी वेगळंच वाटतं. कसलं चैतन्य निर्माण झाले, चैतन्य. आणि त्याचप्रमाणे ही तांकरी मंडळी पाहून तर मी खरोखरच अक्षरशः खुश झालो. ही एवढी सुंदर वाजवणारी, आपल्याच वाडीत एक वाजवणारी. अरे वा, सुंदर, चोपदार, आपल्याच वाडीतली. एकदम हरकत काय नाही, चांगलं आहे, सुंदर, मस्त नियोजन आहे. आणि संश्लिष्टी मस्त आहे. संश्लिष्टी त्यांच्याबद्दल टाळे वाजून त्यांचं कार्यक्रमाची निम्मी रंगदैवता कुठची आहे? साऊंड सिस्टीम जर चांगली असेल तर. जर साऊंड सिस्टीम जर चांगली नसेल तर कसलाही वक्ता असू दे, कसलाही गाणारा असू दे, नाही जमत. साऊंड सिस्टीम महत्वाची. तू याच वाडीत नाहीस का? मस्त, मस्त. शिक पुढे बाळा. अरे गजमल पिंपळीतला. याच वाडीत नाही. कोणाकडे शिकतोस? कोणाकडे शिकतोस? अच्छा. शिक. शिक, पण असा काटकोळा राहू नकोस. अशी पद्धत झाली पाहिजे. मस्त. याला ताकद लागते वाजवायला, आहे ना, ताकद लागते. मस्त वाजवते, हात चांगला आहे. शिक बाळा, शिक. एवढ्या वेळेस थांबू नकोस. थांबू नकोस. शिक, चांगलं आहे. शुद्धतेचा पोटी फळे रसाळ घुमटी. मला आनंद वाटला की 2-3 कीर्तनकार आपल्या या वाडीमध्ये, गावामध्ये आहेत. आणि आमच्या मुलींच्यापैकी सुद्धा कीर्तनकार तयार होत आहेत.
आता तुम्ही ऐकलं असेल पहिल्या दिवशी कीर्तन केलं ते तुमच्या सोराबाईंनी मला आल्याबरोबर रिपोर्ट मिळाले. सुंदर कीर्तन केलं म्हटले, चांगलं कीर्तन केलं. अजून या वया एवढ्याशा वयामध्ये चांगले कौतुक आहे. फक्त तुमचा एक आशीर्वाद राहू द्या त्यांच्या पाठीमागे की अजून मोठं होऊ दे. आलं का लक्षात? काय राहू द्या? आशीर्वाद राहू द्या. काय सांगतोय पुन्हा परत विचारतोय, काय राहू द्या? आशीर्वाद राहू द्या. नाही तर काही काही चंडाळ चौकडी अशी हो चंडाळ चौकडी पाप लागेल. पाप तुम्हाला जमत नसेल तर उलट गप्प बसा, पण प्रोत्साहन देत चला. उदाहरणार्थ हा मुलगा शिकतोय मृदंग, त्याला प्रोत्साहन द्या. उदाहरणार्थ पैसे नसतील, गरिबी असतील, वर्गणी काढायला शिकायला पैसे द्या. उदाहरणार्थ शिकतीये, स्वतः शिकतीये हो, परिस्थिती नाजूक असेल, परिस्थिती नाजूक नाही, ईश्वराने भरपूर दिले त्यांना. नाजूक असेल तर पैसे खर्च करा. अरे हेच खरं आहे, खरं ह्याला कुठलं दान म्हणतात, हे खरं दान आहे. हे अलग लक्षात. आता आळंदीमध्ये कितीतरी विद्यार्थी असे गरिबांचे असे विशारद झालेत, गाण्यामध्ये, वाजवण्यामध्ये, कीर्तनामध्ये. गरिबांचे मुलं असे मोठे मोठे लोक त्यांना सहकार्य करतात हो, अनुदान देतात. आज शास्त्री झालेत, पंडित झालेले आहेत. हे साधू संतांची ज्ञानोबाईंची कृपा आहे, ती अलग लक्षात हो. काय नव्हे केले एका चिंतिता, का म्हणे एका महाराजांचं प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्य बळ, रेडा गुडे करीन ते काय नव्हे महाराज, परे पाये बीज शुद्धांगे विठ्ठल जे जे. झाले समाधान.